दर कोसळल्याने शेतकऱ्यांना 1 एकर कोथिंबिरीवर फेरवला नांगर। बाजारात सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात कोथिंबिरीचे दर प्रचंड प्रमाणात कोसळले आहेत। बाजारात अवघ्या 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि 1 एकर कोथिंबिरीसाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3,500 हातात आल्याने संतप्त झाल्याने राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्याने आपला 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवलेला आहे। मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराम वाघ। मी 1 एकर कोथिंबीर नांगरून नष्ट केली, कारण मी 40,000 रुपये खर्च केला होता 1 एकर कोथिंबीरीसाठी, आणि ती मनमाडला नेली, विकायला नेली असताना 1 रुपया 2 रुपये जुडी मागायला लागली। 1 रुपया 2 रुपये जुडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट न 1 रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये, आणि तिथून निघून आलो। घरी आल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नांगरगाळा घातला, 1 एकर कोथिंबीर डायरेक्ट नांगरून टाकली। कारण खर्च 40,000 रुपये झाला, उत्पन्न 3,000 रुपये झाली, त्याच्यामुळे ते टेन्शन आलं, त्याच्यामुळे असं वैताग आला। त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा, सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमालाला चांगला भाव द्यावा, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं, अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं। उत्पन्न जास्त होतं, एक खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं, आज शेतकऱ्याचं टेन्शन मध्ये येतं, त्याच्यामुळे आत्महत्या होत्या। याच्यासाठी सरकारनं, आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे, सरकारनं संपूर्ण कर्ज माफ करावं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक।